Hello everyone. In the last video, we had discussed astrologer description in the first extract. In the next extract, let us discuss about town hall was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Okay, start the extract. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. टाउन हॉल इज अ रिमार्केबल प्लेस. जे टाउन हॉल आहे ते कसं आहे, रिमार्केबल प्लेस आहे. आणि त्या टाउन हॉलच्या रोडकडेला तिथं बरेचसेच काय आहेत, व्यवसाय आहेत. तिथं व्यवसाय असल्यामुळे ते उद्योगधंद्यांचं मेन तिथं ठिकाण असल्यामुळं बरीचशीच वर्दळ मुव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. मॉर्निंग टिल नाईट म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत भरपूर लोकांची गर्दी तिथं ये जा सुरू आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. कशामुळं तिथं व्हरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे व्यापार अँड ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय तिथं रात्रंदिवस तिथं चालत असतात आणि त्यामुळे तिथं बरीच लोकांची काय आहे, गर्दी आहे. कशी आहे, फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून ते रात्रीपर्यंत. विच आर द ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स आर देअर. फर्स्ट वन, मेडिसिन सेलर्स, जे कोण औषध विक्रेते आहेत ते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरून आणलेली भांडी किंवा अवजारं, त्याच्यानंतर भंगार हे विकणारे आहेत. देन नेक्स्ट वन, मॅजिशियन्स. लुक ॲट दिस पिक्चर्स. मॅजिशियन, जादूगार. अँड अबव ऑल, आणि इतर ट्रेड्स, व्यापार असणारे किंवा व्यवसाय करणारे. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ. ऑक्शनियर मीन्स लिलाव करणारे, पण कसले, चीप क्लोथ, आपण होलसेलमध्ये जे कपडे घेतो बघा त्याचा लिलाव करणारे. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. डीन म्हणजे गोंगाट. तर तो काय करतोय, त्याच्या त्या कपडे, होलसेलमध्ये जी कपडे ती विक्री होण्यासाठी ऑल डे तो काय करतोय, तिथं डीन गोंगाट करतोय. आणि कशासाठी, होल टाउन, तिथल्या लोकांना अट्रॅक्ट, आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी. नेक्स्ट टू हिम इन होसिफोरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. देन नेक्स्ट त्याच्यासारखाच, बिईंग लाऊड अँड नॉयझी, गोंधळ करणारा आणि मोठमोठ्या आवाजात, कर्कश आवाजात ओरडणारा. होसिफेरसनेस, तो कोण आहे, वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड नट, म्हणजे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे विकणारा, वेंडर, विक्रेता. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम each day, calling it Bombay ice cream one day, on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy. So this is the example of code mixing. What is meant by code mixing? Is the mixing of two or more languages or language varieties in speech. जसं आपण इनफॉर्मल स्पीच, अनौपचारिक बोलत असतो बघा, त्यावेळेस 2 or 3 लँग्वेजेस म्हणजे 2 किंवा 3 प्रकारच्या लँग्वेजेस आपण यूज करून ती भाषा बोलत असतो किंवा ते सेंटेन्स आपण बोलत असतो, त्याला काय म्हणतात, कोड मिक्सिंग. इथं दिलेले आहेत बघा एक्झाम्पल. बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम. द नेक्स्ट वन, दिल्ली आलमंड अँड राजाज डेलिकसी. In the 11th standard, you know very well code mixing and their example. Haldiram's pizza, Hungry Cat, Double Dhamaka. Okay. So, groundnut vendor who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy. तर तो जे शेंगदाणे विकतोय त्याला वेगवेगळ्या प्रकारची तो काय करतोय, तिथं नावं देतोय आणि त्यामुळे काय होत आहे, त्या नावांमुळे आणि तो जे ओरडतोय, अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम. फ्लॉक्ड म्हणजे कळप, पण इथं जो आपल्याला मीन घ्यायचा आहे तो गर्दी. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची गर्दी काय झालेली आहे, त्याच्याकडे जमलेली आहे. ओके, लुक ॲट दिस पिक्चर हिअर. वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि आता जो हा शेंगदाणे विक्रेता आहे त्याच्या तिथंच खाली कोण बसलेला आहे, ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी. आणि त्याच्याकडे जी येणारी गर्दी आहे ती काय करते, डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू अराउंड अस, म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या भोवती तिथं काय करतायत, ते घुटमळत राहत आहेत. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. तो जो शेंगदाणे विक्रेता आहे
त्यानं जे शेंगदाणे भाजण्यासाठी तो जे विस्तव पेटवतो त्या विस्तवाच्या प्रकाशाखाली हा काय करतोय, जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो त्याने त्याचा व्यवसाय तिथं सुरू केलेला आहे. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. तिथं मात्र एक प्रॉब्लेम काय आहे, म्युन्सिपल लाईटनिंग म्हणजे जे आपण महानगरपालिकेचे किंवा नगरपालिकेची जी लाईटनिंग म्हणतो, लाईट आहे ती तिथं प्रोव्हिजन सुविधा नाही आहे. त्यामुळे लोकांनी आपापल्या काय केलेले आहे, दिवे किंवा जे गॅस बत्ती असतात ते आपापले तिथं आणून ते त्यांचे व्यवसाय त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि ही जी गोष्ट आहे, हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट, तर ह्याच गोष्टी तिथं काय करतायत, लोकांना अट्रॅक्ट करतायत. जरी तिथं म्युन्सिपलची लाईट नसली तरी सुद्धा. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, आणि त्या टाउन हॉलच्या रोडच्या कडेला भरपूर शॉप्स आहेत. त्यांनी मात्र काय केलेले आहेत, लिट अप, तर ते कशाने चमकतायत, त्यांनी त्या शॉपच्या बाहेर तिथं दिवे लावलेले आहेत. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स, त्याच्यातल्या काय काय जणांनी काय केलेलं आहे, हिसिंग गॅस लाईट्स म्हणजे जे फुसफुसणारे जे गॅस बत्ती असते बघा. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, खांब आहेत त्याच्यावरती काय काय जणांनी दिवे लावलेले आहेत किंवा मशाले आपण पेटवून ठेवतो अशा पद्धतीनं तिथं त्या लावलेल्या आहेत. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, पूर्वी बघा सायकलला, पूर्वीच्या ज्या सायकली असायच्या त्याच्यावरती दिवे असायचे, तर त्या दिव्यांवरती काय काय जणांचा तिथं व्यवसाय किंवा दुकानं सुरू आहेत. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन, आणि ॲस्ट्रॉलॉजर सारखे अजून एक 2-3 जण आहेत, ते पण काय आहेत, स्वतः त्यांनी लाईटचं तिथं मॅनेजमेंट केलेली आहे. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज, कन्फ्युजिंग अँड बॅफलिंग, म्हणजे तिथलं ज्या ह्या लाईटींमुळे काय झालेलं आहे, एक प्रकारचं असं कन्फ्युजिंग क्रिस क्रॉस, आडव्या तिडव्या कशा पण प्रत्येकाच्या तिथं काय होत आहेत, शॅडोज पडत आहेत. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, आणि हे जे तिथलं ॲटमॉस्फिअर आहे हे मात्र ॲस्ट्रॉलॉजरच्या ॲक्युपेशनसाठी म्हणजे व्यवसायासाठी खूप सुटेड होणार आहे. कारण का, त्यामुळं काय झालेलं आहे, ते जे दिवे लावलेले आहेत त्याच्या प्रकाशामध्ये लोकांची ये जा सुरू आहे आणि त्यांच्या ज्या शॅडोज आहेत त्या कशाही आडव्या तिडव्या पडत आहेत, आणि त्यामुळे एक मिस्ट्रियस असं तिथं ॲटमॉस्फिअर म्हणजे गुड पद्धतीचं ॲटमॉस्फिअर क्रिएट झाल्यामुळं धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. ज्यावेळेस त्यानं त्याच्या जीवनाची सुरुवात केलेली होती त्यावेळेस त्यानं ठरवलेलं नव्हतं की आपण ज्योतिषी व्हायचं आहे. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. जसं इतरांचं भविष्य बघून त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे हे त्याला माहिती नाही आहे, तसं स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढच्या मिनिटामध्ये त्याच्या बाबतीत काय घडेल हे त्याला तिथं माहिती नाही. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Innocents म्हणजे निष्पाप आणि customers म्हणजे जे त्याच्याकडे गिरायक येतात ते. He was as much a stranger to the stars. तो सुद्धा कसा आहे, त्याच्याकडे जे येणारे गिरायक आहेत ते नक्षत्र तारे ह्यांच्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही, त्यांचा त्याच्याबद्दल अभ्यास नाही आहे. तसंच ह्या ज्योतिषाला सुद्धा त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. Yet he said things which pleased and astonished everyone. पण तरी सुद्धा तो त्यांचे भविष्य सांगतोय आणि त्यांना तिथं आश्चर्यचकित करतोय. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. तर हे कशामुळे होऊ शकते, more a matter of study, त्यानं त्याचा अभ्यास केलेला आहे. प्रॅक्टिस मीन्स एक्सपिरियन्स, जो त्याचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. अँड श्रूड गेसवर्क, चातुर्य किंवा जे त्याचं धूर्तपणा आहे, ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, तो लोकांचे तिथं आल्यानंतर चेहरे ओळखून त्यांच्या समस्या काय तो सांगू शकतोय. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. जसं बघा, एखादा ऑनेस्ट मॅन्स लेबर म्हणजे कष्ट करणारा प्रामाणिक असा मजूर किंवा कामगार दिवसभर कष्ट करतो आणि त्याचं त्याला कमाई, वेजेस, त्या दिवसाचं वेतन त्याला ते मिळतं. तसंच हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं कौशल्यानं काय करतोय, स्किलनं लोकांना त्यांचं भविष्य सांगून जे काही दिवसभराची कमाई आहे किंवा जे त्याचं वेतन आहे तो ते काय करतोय, कॅरीड ॲट द एंड ऑफ अ डे, कुठं घेऊन जातोय तो, घरी. Thank you. We will continue lesson in the next video.